यापुढची बातमी आहे कुंभमेळ्यातली। प्रयागराज इथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात अचानक निर्माण झालेल्या गर्दीमुळे आज चेंगराचेंगरीची घटना झाली। त्रिवेणी संगमाजवळ पवित्र स्नानाच्या जागी लोकांची प्रचंड गर्दी झाल्यामुळे चेंगराचेंगरी पाहायला मिळाली। या चेंगराचेंगरीत 30 भाविकांचा मृत्यू झालाय तर 60 भक्तांवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तात्काळ या घटनेची माहिती जाणून घेतली असून तातडीने मदत पुरवण्याच्या सूचनाही केल्यात। आणि आज पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीनंतर आखाड्यांनी अमृत स्नान न करण्याचा निर्णय घेतलेला। मात्र परिस्थिती नियंत्रणात आल्यावरती अखेर सर्वच आखाड्यांनी शाही स्नानाचा निर्णय घेतला। लाखो साधू संत आणि महंतांसह कोट्यवधी भाविकांनी संगम तीरावरती डुबकी लगावली। जुन्या आखाड्यातील नागा साधूंनी तलवारीचं कौशल्यही दाखवलं। घोषणा देत ते संगम घाटापर्यंत पोहोचले। या मार्गावरती पोलीस कर्मचारी मोठ्या प्रमाणात तैनात आहेत। दरम्यान या सर्व भाविकांवरती हेलिकॉप्टरमधनं पुष्पवृष्टी सुद्धा केली गेली। तर महाराष्ट्रभरातल्या आणि देशातल्याही बातम्यांचा सविस्तर आढावा आपण या अर्ध्या तासामध्ये घेतलेला आहे। यापुढे बघणार आहोत महाराष्ट्रातल्या गावखेड्यांचं बुलेटिन, आपला महाराष्ट्र वेगवान स्वरूपात।